मी या सरेल कंस्ट्रक्शनच्या विरोधात मी गेल्या 1 वर्षापासून तक्रारी करत आहे। या सरेल कंस्ट्रक्शन या ठेकेदारानं या कंस्ट्रक्शनधारकानं कुंभारी पाटी येथे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावली टाळून 100 ते 150 फूट अंतरावरच क्रेशर तिथं स्थापन केलं। त्याच्या मी तक्रारी दिल्या। तसेच त्या क्रेशरधारकाने मावरा येथे विना परवानगी खदानी 80 ते 90 फूट खदानी खणल्या की ज्या नियमात 20 फुटाच्या आतच खणल्या गेल्या पाहिजे व त्याचं नियमबाह्यच होतं आणि त्याला 17 ते 18 कोटीपर्यंत दंड व्हायला लागला। आणि मी जे वरतीपर्यंत तक्रारी करत गेलो तर काल प्रदूषण मंडळ मुंबई येथून त्याला खदान बंदची नोटीस आली व त्यांनी आज मला मारहाण केली। मारहाण करत असताना 80 ते 90 गावगुंड आणून मला तहसील कार्यालय माननीय तहसील नायब तहसीलदार यांच्या समक्ष मारहाण करत मला बाहेर आणलं व प्रत्येक चौकात थांबून मारलं आणि व्हिडिओ घेतले आणि यानंतर तक्रार करशील का नाही तर याला मारून टाका अशी त्यांनी मला धमक्यासुद्धा दिल्या। आणि चेतन लोखंडे नावाचा जो संतोष लोखंडेचा मुलगा आहे या सरेल कंस्ट्रक्शनचा मालक, त्यांनी मला माझ्या पाठीला बंदूक लावली। ज्यावेळेस मला माझे लोक दिसले की मी त्याला रिप्लाय म्हणजे असं त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी माझ्या पाठीला बंदूक लावली आणि चाल नीट पुढं चाल नाही तर मी तुला संपून टाकेल। मी त्या बंदुकीच्या धाक्याने मी मार खात प्रत्येक चौकात नंतर मग पोलीस स्टेशनचे कर्मचारी मला शिवाजी महाराज चौकात आले, त्यांनी मला त्यांच्या तावडीतून सोडवलं आणि नंतर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला। हा प्रत्येक वेळेस त्यांच्या तक्रार दिल्या होत्या व तसेच हा नवीन प्रकरणी कारण याच्या पहिले एक प्रवीण पिंपे नावाच्या व्यक्तीला सुद्धा अशाच गो खनिज उत्खननाच्या संदर्भात मारहाण झाली होती। आणि असं जर सत्र सुरू राहिलं तर जे RTI अंतर्गत जे भ्रष्टाचार किंवा उत्खननाचा विषय राहतो हा याच्यावर नियंत्रण आणि कोणाचा दबदबा राहणार नाही किंवा जर उदयास आणण्यास कुणी हिंमत करणार नाही। त्यासाठी शासनाने याच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि प्रमोदला न्याय मिळाला पाहिजे। या गोष्टी काय नाव? माझं नाव मिलिंद गायकवाड।